नागपूर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालय 5, 3 आणि 2 आणि 6 या कार्यालयात शासनाचे नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक यांचे परिपत्रक 44 आहे। त्यांनी तुकडेबंदी या कायद्याला अवलंबून कुठल्याही व्यक्तीची अगर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला शासनाचे रेखांकन आवश्यक आहे आणि त्याला मंजुरी आलेल्या सर्व गोष्टी आवश्यक आहे। मात्र 8ब ची अगर यापूर्वी नोंदणी केली असेल आणि ती नियमाबाह्य असेल ना तिला पुनर्दस्त नोंदणी करायची आहे त्याला 8ब अशी शासनाने 44 दाखल केला होता। याला औरंगाबाद खंडपीठाने स्टे दिलेला होता। त्याला महाराष्ट्र शासनाच्या या नोंदणी मुद्रांक विभागाने आणि राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केला आणि त्याला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आहे। स्थगिती असताना सुद्धा येथील सहाय्यक दुय्यम निबंधक यांनी परस्पर पैसे घेऊन अंदाजे 1000 ते 2000 नोंदण्या परस्पर केल्या ज्या नियमाबाह्य आहे। जे लेआउट नागपूर सुधार प्रन्यासने रिजेक्ट नियमितीकरण होऊ शकत नाही नाविकासित झोनमध्ये टाकलेले आहेत। ज्या जमिनीवर शेती अजूनही लिहिलेलं आहे ज्यामध्ये महाराष्ट्र एकत्रीकरण तुकडेबंदी कायद्याअंतर्गत ते नियमाबाह्य असून त्याला असं नोंदण्या करता येत नाही। असे अनेक दस्त नोंदणी ज्याचे अंदाजे कमीत किमान 300 करोड रुपये महाराष्ट्र शासनाचा महसूल या अधिकाऱ्यांनी डुबवला आणि परस्पर पर रजिस्ट्रीप्रमाणे 50,000 रुपये हे लोक घेऊन नोंदण्या करत आहे अशी आमच्याकडे माहिती होती। त्याप्रमाणे आम्ही त्याची छाननी केली आणि तसे दस्तावेज आज 100 दस्तावेज आम्ही नोंदणी जिल्हा निबंधकाकडे आम्ही दिलेले आहे। त्यांनी 7 दिवसात संबंधितावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी प्रस्तावित करण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे। नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे? आज अधिकाऱ्यांशी बोलणं झालं तर त्यांचं काय नेमकं? अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही चौकशीकरण करून आम्ही प्रस्तावित सन्माननीय जे शासनाचे वरिष्ठ असतील त्यांच्याकडे टाकू। 7 दिवसात संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन झालेले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक कार्यालयासमोर आपले पदाधिकारी बसून त्या नोंदण्या निबंधक काढतील आणि येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री कार्यालयासमोर आक्रमक आम्ही आंदोलन करू। कोणी हा भ्रष्टाचार केला असं प्राथमिक वाटते आहे? अधिकारी आहे की वरिष्ठ पातळीवर? नाही अधिकारी आहे। याच्यामध्ये क्लास 2 चे अधिकारी आहेत ज्याला सदुय्यम निबंधक म्हणतो जो दस्त नोंदणीचा प्रमुख असतो। आपल्याकडे 10 ऑफिस आहेत। 10 ऑफिसपैकी 4 ऑफिसमध्ये या दस्त नोंदण्या सुरू आहेत ज्यामध्ये सातबाऱ्यात त्यांची नावं नाहीत। मूळ आखीव पत्रिका मालमत्ता पत्रक आहे त्याच्यावर त्यांची नावं नाहीत। असं असताना सुद्धा गुंठेवारी जे 1 गुंठा म्हणजे 1000 स्क्वेअर फीट शेती अगर तुमची 1 एकर असेल तर त्यांना 1 गुंठा शासनाच्या नियमाप्रमाणे करता येत नाही। किमान 10 गुंठे किंवा 20 गुंठे अशी त्याची पद्धत आहे आणि तुम्हाला 1 गुंठा विकायचा असेल तर ते रेखांकन NMRD तर्फे मंजुरी, नागपूर महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेची मंजुरी, नागपूर सुधार प्रन्यास नागपूर सुधारांची मंजुरी असणं आवश्यक आहे। असं नसताना अगर असं नसेल यापूर्वी नोंदणी झाली असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे 25% नजराना रक्कम भरून त्याला रेग्युलर करून नंतर त्याची दस्त नोंदणी होणे आवश्यक होतं। मात्र असं न करता परस्पर या नोंदण्या पैसे घेऊन त्यांनी केलेल्या आहेत। कुठल्या भागात नेमका हा जो आहे प्रकार घडलेला आहे? जमिनीचा कुठला भाग आहे? हा जमिनीच्या ग्रामीण क्षेत्रातला भाग आहे आणि सिटीतला नारानारी या क्षेत्रातला भाग आहे। नारानारी शहरात ग्रीन कंट्रोल बेल्ट स्कीम या नावाची योजना तिथे नागपूर सुधार प्रन्यासने आखल्या असल्याने तिथे जमिनीत कुठेही येणे किंवा टिपी होत नाही त्यामुळे तिने रेखांकनाचा प्रश्न उद्भवत नाही। आणि नागपूर ग्रामीणमधले जे आता एकत्रीकरण जे ऑफिस झालेलं आहे त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातला कुठलंही नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामीणमधलं हे लोक नोंदण्या करत आहेत त्यामुळे शेतीचा जो सातबारा आहे तो परस्पर लावून हे लोक गुंठेवारी नोंदणी करून आले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।